12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। 12वी बोर्डाच्या परीक्षा राज्यभरात आता सुरू झालेल्या आहेत। यामध्ये आता कॉपी करण्याचा सुळसुळाट काही ठिकाणी पाहण्यात आलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकारने, प्रशासन त्याचप्रमाणे महाराष्ट्र बोर्ड सतर्क झालेला आहे। यात आता खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता या प्रकरणात आपले लक्ष घातलेले आहे। या संदर्भात काही अपडेट्स आपल्या समोर आलेले आहेत। आता 12वीचा पेपर इंग्रजीचा झाला। यामध्ये आता भरपूर ठिकाणी कॉपी प्रकरण आढळले आहेत। तर कोणत्या विद्यार्थ्यांवर, किती विद्यार्थ्यांना गुन्हा दाखल झालेला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत। राज्यात 12वी परीक्षेसाठी 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 9 विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली। तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखाकडून सक्त ताकीद देण्यात आली होती। त्यामुळे कुठे दडपणात तर कुठे उत्साहात 12वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला। मात्र काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे। राज्यात 42 ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक 26 ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहे। त्यामध्ये जालन्यातील काही केंद्रांवर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत। राज्य सरकारकडून यंदा 12वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे। त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून स्वतः शिक्षण राज्यमंत्र्यांनी देखील आज बुलढाण्यातील एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली। त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं। मात्र 12वीच्या पहिल्याच पेपर दिवशी 42 ठिकाणी कॉपी केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे। त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचा प्रकार हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आले असून 26 केंद्रावर या ठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंदणी झाली आहे। विशेष म्हणजे मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही। या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% यशस्वी ठरल्याचे दिसून आले। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात विविध केंद्रांवर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। जालना जिल्ह्यातल्या 2 परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठीची मोठी गर्दी पाहायला मिळाली। येथील एका ठिकाणी शाळेच्या कंपाऊंडवर चढून कॉप्या पुरवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे चक्क शाळेच्या छतावर चढून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे काम करत होते। संबंधित प्रकार भरारी पथकाला लक्षात आल्यानंतर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली आहे। तर इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला या भागात काही केंद्रांवरती हे दृश्य पाहायला मिळाले। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।